नमस्कार, मी सुवर्णा गायकर चार चौघी किचनमध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी रानभाजी टाकळ्याची भाजी। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। टाकळा घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट, कांदा, हिरवी मिरची, ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, हळद आणि चवीनुसार मीठ। चला आता आपण टाकळा साफ करून घेणार आहोत। टाकळ्याची छान पानं काढून घ्यायची आहेत। छान साफ करून झालेले। आता हे 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व यातील पाणी पूर्ण निथळून काढून घ्यायचं आहे। छान पाणी निघालेलं आहे यामधलं। आता आपण हे बारीक चिरून घेऊयात। टाकळ्याची भाजी छान कोवळी असल्यामुळे आपण ही उकडून घेणार नाहीये, अशी डायरेक्ट तेलावर भाजी बनवणार आहोत। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि बारीक 2 चिरून घेतलेले कांदे घालणार आहोत। कांदा छान गुलाबी होईस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा आपला छान हलका गुलाबी झालेला आहे। त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली भाजी यात घालून घेणार आहोत। आणि मस्त 1 मिनिट मोठ्या गॅसवर परतून घेणार आहोत। भाजी आपली छान परतून झालेली आहे। आता गॅस बारीक करून यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं भाजी शिजू देणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून भाजी परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हे 2 ते 3 चमचे घालणार आहोत आणि परतवून घेऊन 2 मिनिटं छान शिजू देणार आहोत। आणखी भाजी झाकण ठेवून दोन मिनिटं झालेले, झाकण काढून घेऊया आणि भाजी परतवून मस्त अशी आपली भाजी तयार आहे। ही भाजी भाकरी सोबत खूपच छान लागते। तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास